सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. विधानमंडळाचा हिरवा विधानमंडळाचा बिल्ला आमचे पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी हिरवा विधिमंडळाचा जो आमचा सन्मानाचा बिल्ला आहे, म्हणजे महाराष्ट्र विधानसभेमध्ये विक्रांत पाटीलजी या खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून निवडून झाल्याशिवाय राहणार नाही आहे. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भाजपचे आमदार विधान परिषद विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पनवेलच्या कार्यक्रमाच्या म्हणजे विक्रांत पाटील कार्यक्रमानिमित्ताने पनवेलमध्ये हजेरी लावलेली. आता खरं राजकारण रंगलेले पनवेल मतदारसंघातून ग्रामीण भागातून आमदार कोण होणार? प्रशांत ठाकूर विरुद्ध विक्रांत पाटील हा संघर्ष आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतो. मूळ मुद्दा असा आहे, मग आता विक्रांत पाटील हे ग्रामीण भागातले प्रतिनिधित्व करणारे आमदार ठरणार आहेत का? बावनकुळेंनी थेट घोषणा केली, येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघ पडतायत, अनेक मतदारसंघाचे विभाजन होते, नवीन मतदारसंघ पडत आहेत, त्यामुळे विक्रांत पाटील हे पुढचे आमदार ग्रामीण भागातून होतील अशी प्रकारची घोषणा केलेले. हा मग धक्का ठाकूरांना आहे का भाजपला आहे? प्रशांत ठाकूरांच्या हा महत्वाचा मुद्दा आहे. बावनकुळे आले मात्र महापौर दिसले नाही, प्रशांत ठाकूर दिसले नाही, भाजपचे पदाधिकारी दिसले नाही. एकूणच की बावनकुळे आले आणि घोषणा करून गेले, त्यामुळे विक्रांत पाटील हे पुढचे त्यांना राजकीय बळ जे आहे. खरं तर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना विक्रांत पाटील यांना आमदारकीची संधी मिळाली. विक्रांत पाटील तरुण तडफदार आहेत, पनवेलच्या प्रश्नांवर हल्ली खूप आवाज उठवतायत आणि बोलतायत, आणि सिडको नैना असेल व मूलभूत प्रश्न जे पनवेलमध्ये तेही सोडवण्याचा प्रयत्न विक्रांत पाटील करतायत. तरुण तडफदार आहे, प्रदेशाचे जवळ आहेत. अशाच दृष्टीने विक्रांत पाटील हे जे आहे ते भाजपचे आगामी काळ आता सध्या ते विधान परिषद जे आहे पुढची तयारी जे ग्रामीण भागातून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मग आता विक्रांत पाटलांना संधी दिली तर मग जयंत म्हात्रेंचे जे आहेत प्रीतम म्हात्रे काय करणार, परेश ठाकूर काय करणार, किंवा महापौर जे आहेत पाटील ते काय करणार, असे सगळे प्रश्न या निमित्तानं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे महापौरांनी भेट टाळली, भाजपचे नेते बावनकुळेंना भेटायला आले नाही, त्यामुळे एकूणच काही ही गटबाजी आपल्याला भाजपच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागामधून मतदारसंघातून नेमकी तिकीट कुणाला मिळणार याची चर्चा जी आहे ती आता सुरू झालेली आहे. त्यामुळे विक्रांत पाटील हे भाजपचे पुढचे आमदार असतील अशी घोषणा एकतर्फी पक्षाने केली हे मात्र नक्की आहे. त्यामुळे पनवेलचं राजकारण हे ठाकूरांभोवती फिरणारं. आता भाजपने ठाकूरांना शह देण्यासाठी विक्रांत पाटलांचा वापर केला, तर भविष्यात बावनकुळे जर राज्याचं नेतृत्व करायला लागलं तर विक्रांत पाटील राज्याचे राज्यमंत्री म्हणून रायगडच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकूणच काय, या सगळ्या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर विक्रांत पाटलांचं पारडं जड आहे पनवेलच्या राजकारणामध्ये, हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.